सांगलीकर आणि त्याचबरोबर कोल्हापूरकरांना आज मी असले खतरनाक लोकेशन दाखवणार आहे. या लोकेशनवर गेल्यावर कडाक्याची ऊन तर विसरून जाणार, त्याबरोबर पोट भरून करवंद देखील खाणार. आणि जर तुम्ही अर्ली मॉर्निंग गेला तर मोराचं दर्शन देखील होणार. आणि हेच जर लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लोकेशन लिहा. या लोकेशनवर पहिल्यांदा पोहोचल्यानंतर मला खूप सारे मोर देखील दिसले. एवढं सगळं बघून मी न वेळ घालवता डायरेक्ट पोहोचलो करवंदाच्या जंगलामध्ये. तोपर्यंत आमचा श्रवण तर काय डायरेक्ट डाब्यामध्ये करवंद काढत बसला होता. मित्रांनो, करवंदाला डोंगराची काळी मैना असं का म्हटलं जातं कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. नुसता बगल तिकडे झाडाला काळी भोर करवंद लागली होती. मग काय मला माहित होती की डोंगरामध्ये आपल्याला काय सापडणार नाही, म्हणून मी घरातूनच एक डबा घेऊन गेलो होतो. फक्त 4 ते 5 झाडांमध्ये आमचा पूर्ण डबा भरून गेला. आणि ह्या झाडांना काटे एवढे असतात की आम्हाला एक डबा काढायला 1 ते 1.5 तास लागला होता. एवढं झाडाला काळी भोर करवंद बघून आपलं काय मन गप्प बसते होय. मग काय आपण तिथंच बुक्का पाडायला सुरुवात केलो आणि मनसोक्त अशी काळी भोर करवंद खाल्लो. तुम्ही पण लवकरात लवकर ह्या लोकेशनला जावा, कारण अजून इथं भरपूर करवंद अवेलेबल आहे. झाडावरची काढलेली करवंद पहिल्यांदा एकत्रित करून घेतला आणि आपण जे डबा आणलो होतो त्यामध्ये पॅक केलं. आणि जी उरलेली करवंद होती ते आम्ही चालत चालत हे पूर्ण खात जात होतो. आणि ह्या लोकेशन पासून थोडंसं ट्रॅकिंग करून आमच्या कुलदैवत मंदिरामध्ये आम्हाला पोहोचायचं होतं. इथं येऊपर्यंत करवंद तर पूर्ण संपली होतं. मग काय आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो. सगळा थकवा या मंदिरामध्ये आल्यानंतर पूर्णपणे निघून गेला होता.